ईद ए मिलादुन्नबी निमित्त मालेगाव येथे मुस्लिम समाजातर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न. 117 जणांचे रक्तदान. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले. मालेगाव तालुका. दिनांक 23 ऑगस्ट. मुस्लिम समाजाच्या वतीने मालेगाव येथे पोलीस ठाण्यासमोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध मोहल्ल्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले. शिबिरात एकूण 117 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. नगीना मस्जिद, गांधीनगर, जामा मस्जिद चौक, पठाणपुरा, अक्सा कॉलनी यांसह मालेगाव, जहागीर मधील विविध भागातील नागरिकांनी शिबिरात उत्साहाने सहभाग नोंदवला. रक्तदान करण्यासाठी नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. तरुणांसह विविध वयोगटातील नागरिकांनी पुढाकार घेत सामाजिक जबाबदारी पार पाडली. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विविध मोहल्ल्यातील नागरिकांनी जात पात धर्मपंथांच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या भावनेतून रक्तदान केले. त्यामुळे शिबिरस्थळी सामाजिक एकोपा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी इतरांनीही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. समस्त मुस्लिम समाजाच्या एकजुटीने तसेच नागरिकांच्या उत्साहपूर्ण सहकार्याने रक्तदान शिबिर यशस्वी झाले. 117 रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याने या उपक्रमातून गरजू रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण मदत उपलब्ध होणार आहे. लेखणीला सन्मान अनु मैत्रीचा अनोखा बंध. पत्रकार जावेद धनु भवानीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव. मेडशी. दिनांक 23/8/2026. अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेडशी येथील निविड पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्धी साहित्यिक जावेद धनु भवानीवाले यांचा वाढदिवस अत्यंत साध्या आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कोणत्याही राजकीय हेतूशिवाय आणि पब्लिसिटी स्टंटचा देखावा न करता केवळ मनातील नितांत प्रेम आणि आपुलकी जपून स्थानिक गरीब मित्रांनी एकत्र येत त्यांना तोंडाला पेढा भरून वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मित्रांच्या या अनोख्या प्रेमाने भरावून जाऊन जावेद धनु भवानीवाले यांनी सर्वांचे अंतमनातून आभार मानले. मेडशी सारख्या खेडेगावात राहणाऱ्या गरीब मित्रांनी कोणताही गाजाबाजा न करता अत्यंत साधेपणाने आणि आपुलकीने आपला लाडक्या निबिड पत्रकाराचा वाढदिवस साजरा केला. या उपक्रमात कुठलाही स्वार्थ, खोटारडेपणा किंवा राजकीय हेतू नसून केवळ निर्मळ मैत्रीचे दर्शन दिसून आले. परिस्थितीने गरीब असले तरी माझे हे सर्व मित्र मनाने प्रचंड श्रीमंत आहेत. कोणत्याही देखाव्याशिवाय साध्या भावनेतून मित्रांनी साजरा केलेला हा वाढदिवस माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. संशयित व्यक्तीबाबत मेडशी पोलिसांचे जनतेला आवाहन. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले. मेडशी. 24/8/2026. मेडशी पोलीस चौकीचे निलेश अहिरे यांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की दिलेल्या व्हिडिओ फुटेजमधील संशयित व्यक्ती दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:05 वाजेच्या सुमारास गावात फिरताना दिसला आहे. हा व्यक्ती गावात कुकर, गॅस, मिक्सर दुरुस्त करून देतो असे सांगून फिरत होता. सदर व्यक्ती हा संशयित व्यक्ती आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे, डोक्यावर टोपी, हेल्मेट नसलेला वाहन, चांदीच्या काळ्या रंगाची बुलेट मोटरसायकल ज्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या पिशव्या लेग गार्ड बॅग्स बांधलेल्या आहेत. जर या व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस चौकीशी संपर्क साधावा. परिसरातील ज्या नागरिकांच्या घरी किंवा दुकानदारावरच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेले आहेत त्यांनी 21/8/2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेतील फुटेज तपासावे. जर सीसीटीव्ही मध्ये या व्यक्तीच्या गाडीचा नंबर स्पष्ट दिसत असेल तर तो नंबर मिळून तातडीने मेडशी पोलीस चौकी येथे संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन परिसरातील नागरिक व जनतेला मेडशी पोलीस चौकीचे निलेश अहिरे यांच्याकडून करण्यात आले आहे. सतर्क रहा, सहकार्य करा. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आमदार रणधीर सावरकरांची कावड मंडळांना भेट, महाआरतीत सहभाग. अकोला. दिनांक 24 ऑगस्ट. श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पंचक्रोशीतील कावड मंडळांना भेट देऊन महाआरतीमध्ये सहभाग घेतला. सनातन परंपरा, भक्ती, श्रद्धा, विश्वास, मानवता आणि एकतेच्या या उत्साहामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ढोल ताशांच्या गजरात कावड घेऊन गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल आणण्यासाठी निघालेल्या कावडधाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा देत प्रस्थान केले. आज त्यांनी अकोला पंचक्रोशीतील 18 मंडळांना भेटी देऊन विविध सामाजिक संघटनांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जयंत मसने, पवन मल्हे,
माधव मनस्कर, विवेक भरणे, वैभव माहोरे, प्रशांत अवचार, अजय शर्मा, गणेश अंधारे, संजय कोरडे आदी उपस्थित होते. ईद ए मिलादुन्नबी निमित्त परळीत भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर. परळी वैजनाथ ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने आज 24 ऑगस्ट रोजी परळी शहरात भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे वार्ड क्रमांक 15 चे नगरसेवक हसन सादेक सय्यद यांच्या पुढाकारातून आणि माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 77 युवकांनी रक्तदान केले तर 220 नागरिकांची डोळ्याची तपासणी करण्यात आली. तसेच 340 नागरिकांची बीपी व शुगर तपासणी करण्यात आली. शिबिरात सहभागी नागरिकांसाठी फळे आणि निसर्गमय चहाची व्यवस्था करण्यात आली होती. अंबेजोगाई व परळी येथील डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर, पॅथॉलॉजी लॅब कर्मचारी तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसह सुमारे 30 जणांच्या टीमने शिबिरात सेवा दिली. ईद ए मिलादुन्नबीच्या पवित्र निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेले हे शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात पार पडले. नगरसेवक हसन सादेक सय्यद यांच्या पुढाकाराला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहता शिबिराला यशस्वी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.